नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला. सध्या मुंबईमध्ये आहे म्हणून मुंबई दर्शन म्हणावं लागेल, कारण का तर मुंबईमध्ये आलो. बॅकग्राऊंडमध्ये गाड्यांचा वगैरे आवाज येत असेल. माझा आवाज येतो काही क्लिअर माहीत नाही. त्या मुंबईमध्ये आहे आणि कामानिमित्त आलो आहे. या आधीचा ब्लॉग बघितला असेल, विलेपार्ल्याला आलो आहे काकाकडे. तर आत्ता आलो आहे जोगेश्वरीला कामानिमित्त. तर इकडे आहे जोगेश्वरी, इकडे मेट्रो स्टेशन आहे इकडे जोगेश्वरीचा, आणि ते थोडं काम आहे त्या आटपायचं. 1-2 दिवस इकडे राहणार आहे मुंबईत आणि जाणार आहोत. तर मोरेदादा वगैरे सगळे आहेत, सागरदादा वगैरे इकडे. तर थोडं प्रमोशनचं सुद्धा एक काम होतं, ते आटपायचं आहे आणि नंतर 1-2 दिवसांनी निघायचं आहे आपल्याला सगळं काम आटपून. आलेलो होता मी आता. सुंदर मूर्ती आहे स्वामींची या ठिकाणी बघा. हे बघा, इथं सगळे लिहिलेलं आहे. स्वामींचे पवित्र दर्शन, नित्य आरती, तसेच मठ चालू किंवा बंद करण्याचा तपशील आहे इथं सगळ्या. आणि दिव्य दर्शन सकाळी 7 वाजता आहे, 7 ते 12:30पर्यंत. संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजता. नित्य आरती सकाळी 7:45 वाजता, संध्याकाळी 7:45, म्हणजे 7:45ला आरती असतात. दुपारी मठ बंद राहणे. शिवेळ 12:30 ते 4पर्यंत बंद असतो. सुंदर आहे, आतमध्ये बघितलं ना मूर्ती, एक नंबर आहे, भारी. मन प्रसन्न होतं इथे बसून. किती बघा, काय देखावा वाटतोय, मनाला भुरळ घालणारा हा देखावा जबरदस्त. मुंबईमध्ये सुद्धा, मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा असे मंदिर आहेत, भारी वाटतंय. एक नंबर. मूर्तीचं तेज बघूनच मनाला शांती वाटते एकदम. या ठिकाणी इकडे पायावरती पाणी घेऊनच मग आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि हे बघा, इथे बघा, निवेदन, मंदिरामध्ये प्रवेश करणारे असे ड्रेस घालू नये. बघ, म्हणजे या अशा पद्धतीचे कपडे घालून येणार तर प्रवेश असेल, आणि असे हाफ ड्रेस वगैरे हे असतात ना, हे घालून मंदिरामध्ये प्रवेश नाही. एक चांगला नियम आहे, ही चांगली गोष्ट. कारण आपण जी धार्मिक, ही सांस्कृतिक स्थळं आहेत, ती अशा पद्धतीने पवित्र ठेवणं चांगलं आहे, म्हणजे गरजेचं आहे खरं तर. खूप अशा मंदिरामध्ये सध्या अशी बोर्ड लावलेले असतात, आणि हे गरजेचं आहे. प्रत्येक मंदिरामध्ये अशा गोष्टी राहायला पाहिजे. जर हा बॅनर असेल, अशी ही पद्धत असेल, तर आपली मराठी संस्कृती, हिंदू संस्कृती, परंपरा, पद्धत टिकून राहील. कारण सध्या जमाना या दिशेने चाललेला आहे. परंतु हे कपडे वगैरे असे घालून येणं ही चांगली, एक व्यवस्थित मस्त संकल्पना आहे, आणि छान सुंदर असं मठ आहे. तुम्ही या मंदिरात कधी आलायत का, हे कमेंट करून नका. जर नाही आला असेल तर नक्की या. हे कुठे आहे? जोगेश्वरी ईस्ट. मोरेदादा आहे आपल्यासोबत. तर जोगेश्वरी ईस्ट बांद्रेकरवाडीमध्ये हे मंदिर आहे. सुंदर, एक नंबर मंदिर आहे, मन प्रसन्न करणारं मंदिर आहे. मी कामानिमित्त इथे आलो होतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे काम वगैरे आटपलं. आता संध्याकाळी आम्ही मंदिरामध्ये इथे आलो. मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलेलं, मन जरा प्रसन्न झालं, भारी वाटलं. एक नंबर. आजचा दिवस सफल झाला माझा. मुंबईमध्ये येऊन सुद्धा स्वामींचं दर्शन झालं. इकडे हे स्वामींचं मंदिर आहे, आणि याच ठिकाणी बाजूलाच आहे शीतलादेवी मंदिर. या वाडीचं मंदिर आहे इथे वाटतं. मुंबईमध्ये सुद्धा अशा वाड्या असतात, आपल्या जशा गावाला वाड्या आहेत तशा खूप ठिकाणी अशा वाड्यांची नावं वगैरे असतात. तर भारी वाटलं आज. मोरेदादामुळे मला नवीन मंदिर एक नंबर वाटतं रे, जबरदस्त, भारी वाटतं, जबरदस्त. मोरेदादामुळे मला आता नवीन मंदिर समजलं स्वामींचं. इथे जवळच आहे त्याच्या रूमपासून. असं आहे की जर कोण जोगेश्वरीचा किंवा मुंबईचा कोण असेल आणि इकडे जोगेश्वरीला आलं तर या मंदिरामध्ये नक्की या दर्शन घेण्यासाठी. मन प्रसन्न होतं. मूर्ती पाहूनच एक नंबर वाटतं, भारी वाटतं. आणि येण्यापूर्वी
हा बॅनर बघा, याच्यावरती वेळ कधी चालू, मंदिर कधी बंद, कधी आरती, कधी काय, सगळे या बोर्डवरती लिहिलेलं आहे. तर हे बोर्ड नक्की लक्षात ठेवा जर तुम्हाला यायचं असेल या मंदिरामध्ये तर. शीतला देवी मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेऊया आपण या ठिकाणी. हे बघा सुंदर मूर्त्या आहेत, मध्ये दत्तगुरू, शीतला देवीची मूर्ती, त्याचबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती. इथे सुद्धा दर्शन घेऊया. या ठिकाणी आहे ना दत्त जयंती उत्सव सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो या मंदिरात. आणि इथे डबलबारी, भजनाच्या डबलबारी सामने सुद्धा असतात. मोरेदादांनी आताच सांगितलं मला. जोगेश्वरीमध्ये या ठिकाणी भजनाचे डबलबारी सामने असतात, मस्तपैकी आयोजित केले असतात दत्त जयंतीच्या दिवशी. आणि इकडे सगळा संपूर्ण तिकडे स्टेज असतो तिकडे त्या साईडला. आणि इकडे हे रस्ता सगळा पब्लिक फुल इकडे त्याच्याकडे भरलेला असतो. इकडून आपल्या कोकणातील भजनकार सगळे इथे येतात मोठमोठे बुवा डबलबारीसाठी. आताच मला समजलं भारी. जरी मुंबईमध्ये आपल्या किती असलं तरी आपल्या डबलबारी भजनं ही आपली लोककला, ह्या शक्तितुरा वगैरे आपल्या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू असतात. आणि इकडे मंदिर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण गेलो होतो जोगेश्वरीमध्ये असलेल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर खूप भारी तिथलं वातावरण एक नंबर वाटलं. मोरेदादाच्यामुळे तिथे मला दर्शन घेण्याचा लाभ मिळाला. तर मुंबईमध्ये येऊन सुद्धा स्वामींचं दर्शन घेतलं मी. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. आणि त्यानिमित्ताने गेलो होतो, काम आटपल्यानंतर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी गेलेलो होतो. तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.